सीताराम कुंजाजी घुगे प्रेजेंट डिंपल ठाकूर प्रेजेंट बोल बहुत बोल। आज नरिमन पॉइंट म्हणजे दक्षिण मुंबईतला अत्यंत श्रीमंत विभाग आणि इथे समुद्राच्या अगदी किनारी विल्फ्रेड जर्नल की हे पत्रकार क्षेत्रातला उमटलेल्या ठशातलं अग्रगण्य वृत्तपत्र आणि आज या वृत्तपत्राच्या इमारतीमध्ये की आज आम्ही पत्रलेखक चळवळीच्या निमित्ताने आल्यानंतर नामदेवराव पाटलांचं हे कला दालन पाहिलं। पाटील साहेब, तुम्ही तुमच्या विषयीची आम्हाला माहिती द्या, तुमच्या कला दालनाबद्दलची माहिती द्या। आता माझं शिक्षण कोल्हापूरमध्ये झालं, आर्ट शिक्षण, आणि आता मी प्रेझेंटली चुनापट्टी मुंबईमध्ये राहतो। तिथे गेली अनेक वर्ष मी ग्रेटिंगमध्ये, नंतर वेडिंगमध्ये, आणि आता एक 4-5 वर्षापासून या गणपती गेल्या 2-3 वर्षापूर्वी सुद्धा जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये माझा सेम शो झाला, पण आता ते शो नंतर हा दुसरा शो झाला। पाटील साहेब, हे थीम जे घेतात तुम्ही गणपती, ते कुठे कॉपी करतात? ते तुमचं दिमाग म्हणजे कॉपी नाही, हे पेंटिंग सुद्धा आता कॉपीराईट केलं नाही। ओके, आपल्याकडे कॉपीराईट केलं सर्टिफिकेट तुम्हाला भेटणार, व्यासाची कॉपी नाही। व्यासाने सांगितलेलं गणेश पुराण ही संकल्पना कशी सुचली नाही, ते आपल्या लहान पोरांना सुद्धा माहित आहे की व्यासाने सांगितलं आणि त्याच्यानंतर ते गणित लिहित असतो। आणि कारण काय, ते लिहिण्यासाठी पण त्याचं दात आहे बघा, ते दाताने लिहितो। आता काही आर्टिस्ट लोक मोरपीस वगैरे वापरतात, पण दात अशी वस्तू आहे ना की तो झिजणारच नाही, म्हणून त्याला परशुरामने जेव्हा कट केला त्यावेळी त्यांनी सांगितलं हा जपून ठेव, हा तुला यूज करायचा आहे पुढे, आणि ही पुढे अशी घटना होणार होती। मग व्यासाने ते त्यांच्याकडून लिहून घेतलं, ते ह्याला झीज नाही त्या दाताला, किती म्हणजे हा एवढा मोठा ग्रंथ लिहायचा, त्या दाताला बिलकुल झीज नाही, म्हणून तो दात लिहिण्यासाठी म्हणून त्यांनी यूज केला। असं आहे, सुंदर संकल्पना। पाटील साहेब, कोणाला तुम्हाला भेटत नंबर काय, संपर्क नंबर? 9223320123। तुमची लिंक काय, लिंक तुम्ही काय सांगू शकता? कोणाला तुमच्या वेबसाईटवर तुमच्या इथं जायचं आहे? त्याच्यामध्ये नामो पाटील म्हणून आहे बघा, इंस्टाग्राम चॅनल, इंस्टाग्राम काय नाव नामो आहे? पाटील। थँक्यू, ओके, थँक्यू। खूप आवडला, मस्त हे त्यांनी उभं केलं इथं।